नमस्कार. न्यूज वनच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. ही बातमी आहे केज बसस्थानकाच्या बांधकामाची. गळाट्या गुत्तेदारामुळे केज बसस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम होत आहे कासवगतीने, अशी बातमी आम्ही आपल्या चॅनलवरून मागील काही दिवसापूर्वी दाखवली होती. त्याची दखल घेऊन या कामाचे गुत्तेदार यांनी या ठिकाणी मजूर संख्या वाढवली आहे. मजुरांची संख्या वाढल्याने या 15 दिवसात या बांधकामास खूप गती आली आहे. इमारत बांधकाम आता अंतिम टप्प्यात जवळपास आलं आहे. या 15 दिवसात अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जोरदारपणे काम चालू आहे. बाजूच्या टॉयलेटचे हे काम सध्या जोरदारपणे चालू केलेले आहे. म्हणूनच आता लवकरच केज बसस्थानक नवीन इमारतीत स्थलांतरित होईल. नवीन इमारतीमुळे या बसस्थानकात होत असलेली वाहतुकीची कोंडी पण होणार नाही. नवीन इमारतीत लवकरच जाण्याची संधी मिळणार असल्याने बसस्थानकातील पेपर विक्रेते यांच्यासह इतरही दुकानदार मंडळी खुशी व्यक्त करत आहेत. न्यूज वन रिपोर्टकरिता मी रामदास तपसे, केज. पाहत राहा न्यूज वन, आपलं चॅनल, आपली बातमी. न्यूज वन, न्यूज वन, न्यूज वन. बसस्टँडचं काम प्रगतीपथावर चालू आहे आणि अंतिम टप्प्यात असल्यामुळं लवकरच नवीन बसस्टँडमध्ये आम्ही स्थलांतर होत आहोत. सध्या नाते आणि पैसा यांच्या बाबतीत विविध घटना पाहायला मिळत आहेत. पैशाच्या मोहापायी नाते तुटताना पाहायला मिळत आहेत. असाच एक प्रकार 2 दिवसापूर्वी केज तहसीलच्या कार्यालयाच्या आवारात रजिस्ट्री ऑफिससमोर पाहायला मिळाला. एका बहिणीचा भाऊ जमीन विकण्याकरिता रजिस्ट्री ऑफिसला आला होता, परंतु ती जमीन विकू नये म्हणून त्याची बहीण आणि आई त्यास नको नको ते बोलत होत्या. हे पाहून पैशामुळे कशी नाती तुटली जात आहेत याचा एक प्रत्यय आला. बहीण भावाच्या नात्यामध्ये या पैशामुळे चाललेला हा तमाशा पाहायला या रजिस्ट्री ऑफिससमोर बघ्यांनी मात्र तुडुंब गर्दी केली होती. आता बातमी आहे श्रमदानाची. केज तालुक्यातील चंदनसार गावामध्ये श्रमदानातून युवकांनी बांधले नदीवर बंधारे. पाणी फाउंडेशनचे रविकर्ण इंगोले यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या युवकांनी चंदनसार गावच्या जवळून वाहत असलेल्या नदीवर 2 ठिकाणी बंधारे निर्माण करून पाणी अडविले आहे. या कामात गावातील बच्चे कंपनीनेही मोठ्या उत्साहातून युवकांच्या सोबत श्रमदान केलेले दिसून येत आहे. तरुण चेहरे द्यावे लागतील, काही महिला द्याव्या लागतील आणि ज्यांचं समाजामध्ये बसणं उठणं आहे, ज्यांचा संपर्क आहे, त्या पद्धतीनं उमेदवारी देण्याची गरज आहे. आता तुम्ही बघितलं की हे सगळं करत असताना अनेक लोक मला आणि माझ्या सहकार्यांना भेटतायत की आम्हाला उमेदवारी द्या. माझी त्यांना विनंती आहे की तुमचे उमेदवारी अर्ज आलेले मला आणि भाऊंना, गिरीपंचे पाटलांना, जे जे संघटनेमध्ये जिल्ह्याच्या स्तरावर, राज्याच्या स्तरावर काम करतात आणि ते मुलाखती घेतील त्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तरं द्या. आम्हा लोकांना पण तालुक्यातल्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. तिकडे दत्ता भरणे, आप्पासाहेब जगदाळे, प्रदीप कारंडकर, महादेवराव हे सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि त्यांच्या पद्धतीने तिथेही त्यांची चाचपणी चाललेली आहे. आपल्याला यावेळेस जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीला चांगलं यश 100% बारामती तालुक्यात मिळवायचंय. मागच्या वेळेस आपल्याकडं केज उपजिल्हा रुग्णालयामध्ये मागील आठवड्यामध्ये मी माझ्या परिवारातल्या सदस्याला ॲडमिट करण्यासाठी घेऊन गेलो. मला त्या ठिकाणी ॲडमिट व्हावं लागलं आणि यानंतर गेल्या 8 दिवसामध्ये मला असा अनुभव आला की स्वच्छतेच्या बाबतीमध्ये केज उपजिल्हा रुग्णालय जागरूक आहे, पण काही वेळेस त्यांना मर्यादा पडत आहेत. याला सर्वस्वी माझ्यासारखे पेशंटसुद्धा जबाबदार आहेत असं म्हणणंही चुकीचं ठरणार नाही. मग पेशंट जे नातेवाईक पेशंट जे आहेत त्या ठिकाणी ॲडमिट झालेले
त्या ठिकाणी नातेवाईक आल्यानंतर जो काही वेस्टेज कचरा वगैरे पडतो तो दुसऱ्या दिवशी सकाळी कर्मचारी येईपर्यंत तो त्या ठिकाणी तसाच राहायचा. त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्याला आणखीन धोका पोहोचेल असं माझ्या कायम लक्षात आलं. ही समस्या कुठंतरी दूर झाली पाहिजे. ही समस्या दूर करणं रुग्णालय प्रशासनाला थोडंसं मर्यादा पडत होत्या. मग त्यांच्या मर्यादा ओळखून मी त्या ठिकाणी माझ्या वतीनं या ठिकाणी त्या ठिकाणी जे स्पेशल रूम्स आहेत, वॉर्ड आहेत, त्याच्यामध्ये आपल्याकडून काही कचराकुंडी देण्याची व्यवस्था होऊ शकते का याचा विचार मी केला. आणि आदर्श पत्रकार समिती आणि आदर्श गावकरी या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही त्या ठिकाणी आमच्या पूर्ण संघाचा विचार घेऊन माझ्या सौजन्याने त्या ठिकाणी 22 कचराकुंडी आम्ही काल रुग्णालयाला सुपूर्द केल्या. म्हणजे ज्यामुळे किमान त्या ठिकाणी भविष्यामध्ये कुठल्याही नातेवाईकाला, पेशंटला दुर्गंधीचा किंवा इतर बाबींचा त्रास होणार नाही हा फक्त उद्देश ठेवून आम्ही त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाला काल 22 डस्टबिन कचराकुंडी 6 बार भेट दिल्या. डॉक्टर अशोक थोरात उपजिल्हा रुग्णालयाचे जे उपाधीक्षक आहेत त्यांच्याकडे आम्ही ह्या रुग्णालयामध्ये जाऊन सगळ्यांनी या कचराकुंडी आम्ही त्यांच्या हवाली केल्या. असंच मला वाटतं हे रुग्णालयापुरतं स्वच्छता ही नुसती रुग्णालयापुरती मर्यादित नाही तर भविष्यात आपण पाहतोय आज केजमध्ये किती कचऱ्याचं दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं आहे. माझी नगरपंचायतला एक शून्य नागरिक म्हणून, पत्रकार म्हणून एकच विनंती आहे, आपणही नागरिकांच्या आरोग्याकडं गांभीर्याने पाहावं. लोक आपल्याला निवडून देतात, आपण त्यांच्या ह्या लहान लहान समस्या सोडवाव्यात जेणेकरून उद्या भविष्यामध्ये आरोग्याचा कुठलाही मोठा प्रश्न, गंभीर प्रश्न केज शहरात उभा राहणार नाही. माझी पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे नगरपंचायतला की आपण केजवासियांच्या आरोग्याचं गांभीर्य लक्षात घ्यावं. धन्यवाद.